ए बार प्लस लॅम्बडा बी 11 minus 2 minus 8 plus lambda into 10 minus 4 minus 11. प्रश्न काय बघा आणि असं म्हणतो पुढे अजून एक एक्सटेंड करूया आपण ऑल्सो फाइंड लेंथ ऑफ द परपेंडिकुलर. ऑल्सो फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिकुलर. सम काल सारखंच आहे फक्त इक्वेशन वेक्टर फॉर्म्स मध्ये आहे. ठीक आहे. सो हा पॉइंट आहे समजा पी ज्याचा पीव्ही आहे 2i minus j plus 5k. ठीक आहे. इथनं परपेंडिकुलर ड्रॉ केलं या लाईन या लाईनवरचा एक पॉइंट माहिती तुम्हाला हा ओके 11i minus 2j plus minus 8k आणि हा परपेंडिकुलर ड्रॉ केला. अजून मला हा पॉइंट एम आहे हा माहित नाही आपल्याला आणि ह्याचा पॅरलल वेक्टर आहे हा 10i minus 4j minus 11. हा सिग्नल आहे तुम्हाला एम फाइंड करायचा आणि पीएम फाइंड मी काल सांगायचं येस काल सो हा आपण सम कंप्लीट करून घेऊया. कसं करायचं सगळ्यात पहिलं तर ओके एम लाईज ऑन दिस लाईन सो एम शुड सॅटिस्फाय दिस म्हणजे आर बारची जी एम बार आपण म्हणूया लेट एम बी द फुट ऑफ परपेंडिकुलर. फुट ऑफ परपेंडिकुलर ओके एम लाईज ऑन गिवन लाईन therefore it satisfies the equation. therefore r bar च्या ऐवजी m bar टाकूया. m bar equal to 11i minus 2j minus 8k 11i minus 2j minus 8k plus lambda into 10i minus 4j minus 11k 10i minus 4j. हे कुठं r bar च्या ऐवजी m bar कसं टाकलं असतं कारण की r bar is any arbitrary point on the line, any arbitrary point on the line. So m is one of the arbitrary points, unknown points on the line. So m bar satisfy that equation. Okay. So म्हणजे त्याला असं लिहू शकतो आपण that is equal to I cap चं पोझिशन वेगळा, j cap चं पोझिशन वेगळा आणि k cap चं पोझिशन वेगळं. So I cap चं काय 11 आणि प्लस 10 लॅम्बडा 11 प्लस 10 लॅम्बडा j cap चा -2 -4 लॅम्बडा. So -2 -4 लॅम्बडा आणि k cap चा -8 -11 लॅम्बडा. So -8 -11 लॅम्बडा. हा झाला तुमचा कोणता एम बार. ओके. सो हा झाला एम बार. सो आता पुढे काय करायचं आता पीएम बार. आता आपण काढूया पीएम बार. सर पीएम बार का काढायचा कळेल तुम्हाला 2 मिनिटात. पीएम बार म्हणजे काय एम बार मायनस पी बार. एम बार मायनस पी बार. सो एम बार हा आहे मायनस पी बार हा म्हणजेच ओके एम बार मायनस पी बार केलं तर किती येणार सर ते तो 11 plus 10 lambda okay I cap and -2 so it will be 11 plus 10 lambda minus 2 I cap. sir -2 कसं आहे बघा this minus this I m bar minus p bar so 10 plus 10 11 I plus 10 lambda I minus 2 I so ते सगळं एकत्र घेतलं ओके मग प्लस सेकंड जे कॅपचं ब्रॅकेट बघा जे कॅपचं ब्रॅकेट म्हणजे -2 -4 लॅम्बडा -2 -4 लॅम्बडा आणि इथे मायनस दिस काय सो मायनस ऑफ मायनस जी असणार प्लस जी होणार सो +1g आणि मग के कॅपचा क्वेश्चन मध्ये हा -8 -11 लॅम्बडा -8 -11 लॅम्बडा मायनस ओके 5 so that is equal to 11 minus 2 that is 9 plus 10 lambda I cap plus -2 plus 1 -1 minus 4 lambda j cap plus -8 minus 5 -13 minus 11 lambda k. हा कोण आहे सर पीएम हा का काढला हे तुम्ही लक्षात ओके सो यू कॅन से पीएम बार परपेंडिक्युलर टू गिवन लाईन आणि जर पीएम बार is perpendicular to given line so it will be perpendicular to this parallel vector as well. Therefore pm bar perpendicular to the parallel vector of the line that is b bar r bar equal to a bar plus lambda b bar b bar 10i minus 4j minus 11 याला perpendicular and therefore पीएम बार आणि हा परपेंडिक्युलर असल्यामुळे
PM bar dot B bar 0 येणार. When two vectors are perpendicular, their dot product is 0, and when they are parallel or collinear, their cross product is 0. So यांचा dot product 0 आहे. मग सर ह्याच्यातनं काय होणार सर? PM bar dot B bar म्हणजे हा कोएफिशिएंट आणि हा म्हणजे हा आणि हा I cap म्हणजे it will be 9 plus 10 lambda into 10 plus -1 minus 4 lambda into -4 plus -13 minus 11 lambda is equal to 0 into -11. म्हणजे डॉट प्रोडक्ट केलं ना तर I cap into I cap plus J cap into J cap plus K cap into K cap आपण मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 0. ओके, सो आता इथे येणार आहे 90 plus 100 lambda -4 into -1 plus 4 -4 into +16 lambda. ओके, आणि -15 into -11 plus 143 -11 -11 plus 121 lambda is equal to 0. लॅम्बडा चे टर्म सगळे ओके, सो 100 plus 60 116 आणि 116 plus 121 that is 237. So 237 lambda. ओके, बरोबर आहे का? एकदा चेक करा बरं. 116 आणि 121 7 3 आणि 2 आणि हे बघा किती 90 140 143 plus 94. ओके, सो दॅट इज 7 13 आणि हा परत 237 प्लस 237 इज इक्वल टू 0. सो लॅम्बडा इक्वल टू -1 येणार. हा तिकडे जाईल खाली डिवाइड होईल. सो लॅम्बडाची व्हॅल्यू मायनस. सर ह्याचं काय करायचं? झालं सम आता 90%. कसं काय सर? लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली आणि लॅम्बडाची व्हॅल्यू -1 मिळाली. इथे टाकली तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू इथं इथं आणि इथं, तर तुम्हाला एम बार मिळाला म्हणजे फुट ऑफ परपेंडिक्युलर मिळून गेला. ओके, सो पुट लॅम्बडा इज इक्वल टू -1 इन एम बार. इन एम बार देयरफॉर एम बार इक्वल टू लॅम्बडा टाकला -1 तो हा होणार आहे -1 बरं काय 11 plus 10 into -1. ठीक आहे, म्हणजे 11 minus 10 1 I cap. सो I cap. ओके, इथे टाकला -1 -2 -4 into -1 plus 4 4 minus 2 is +2 आणि इथे टाकला -1 -11 to -1 plus 11 11 minus 8 is +3. हा एम बार. आणि आता तुम्हाला P मिळालाय आणि तुम्हाला M मिळालाय. तुम्हाला यांची लेंथ काढायची आहे म्हणजे लेंथ ऑफ ओके PM कम्प्युट करायचं म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ PM बार कम्प्युट करायचा. मॅग्निट्यूड ऑफ PM बार तुम्ही काढू शकता. आता कसे काढायचे मॅग्निट्यूड ऑफ PM बार हे विचार करा. PM आता ही जी व्हॅल्यू आहे लॅम्बडाची -1. M चे कोएफिशिएंट काय 1 2 3. M चे बघा 1 2 3 आणि हा 2 -1 5. डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. सो देयरफॉर पॉइंट P काय लक्षात घ्या. P पॉइंट आहे 2 -1 5 आणि पॉइंट M आहे पॉइंट M आहे 1 2 3. देयरफॉर ओके बाय डिस्टन्स फॉर्म्युला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर काय मिळेल तुम्हाला माहिती आहे का? डिस्टन्स फॉर्म्युला अंडर रूट ऑफ x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square plus z2 minus z1 whole square and you will get the respective result of it. ठीक आहे, एवढं पूर्ण करून घ्यायचं आहे. ओके, झालं की डन करा ऑन द चॅट बॉक्स. मग आपण नेक्स्ट सम कडे जाऊया. ठीक आहे, सो फुट ऑफ परपेंडिक्युलर काढण्यासाठी हा M जो आहे हा या लाईनवर लाई करतो म्हणजे या इक्वेशनला सॅटिस्फाय करतोय. आर बार इज एनी आर्बिट्री पॉईंट, त्याच्या जागेवर एम बार टाकलं. पण एम बार माहित नाही का, तर लॅम्बडा अननोन आहे. मग लॅम्बडा काढण्यासाठी काय मेहनत घेतली आपण? हा PM चा PV काढला, पोझिशन वेक्टर काढला PM बार आणि PM बार डॉट B बारला 0 केलं परपेंडिक्युलर असल्यामुळे. आणि मग लॅम्बडा मिळाल्यावर M मिळाला, M मिळाल्यावर P माहितीये, M माहितीये, डिस्टन्स फॉर्म्युलानी PM ची लेंथ काढता येईल. पूर्ण करा. झाल्यावरती डन असं करा ऑन द चॅट बॉक्स. आज 11 जण आहेत का? आजची टेस्ट दिली का रे तुम्ही लोकांनी? येस, हिला अटक का नाही? ओके, ठीक आहे. आता बघा कॉमर्सचे तर आता असं निर्णय आला आजच्या ह्याच्यात म्हणजे वर्षा गायकवाड यांनी शिक्षण मंत्र्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की प्रॉब्ली 3 क्वेश्चन बँक्स प्रोव्हाइड करणार आहेत त्यांना आणि प्रॉब्ली त्या क्वेश्चन बँक्स मधनं प्रश्न येतील. ओके, पण सायन्स वी कांट एक्सपेक्ट दिस.
हे आपण सायन्स साठी नाही अपेक्षा ठेवू शकत की आपल्याला क्वेश्चन बँक देतील आणि त्याच्यातनच प्रश्न येतील. वी कांट एक्सपेक्ट दिस फॉर सायन्स. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. पण हा, थोडी लिनियन्सी असावी असं वाटतंय खरं. थोडी लिनियन्सी असावी इन केस ऑफ पेपर ॲज वेल एज इन केस ऑफ चेकिंग. चला, त्याच्यावर डिपेंड राहून आपल्याला नाही काम करून उपयोग. आणि मग आपण नेक्स्ट सम करूया. पीएम ची लेंथ काढायची राहिली, मला जागा नाही म्हणून मी सोडलाय. आता इथे तर क्वेश्चन तर लिहून झालाच पाहिजे आतापर्यंत. ओके, सो मग पीएम ची लेंथ काय काढणार बघा. पीएम इक्वल टू लेंथ ऑफ पीएम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 minus x1 whole square. x2 minus x1 whole square plus y2 minus y1, 2 minus minus plus z2 minus z1, 3 minus 5. Square root of 14 units. स्टुडंट्स लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन सांगतो. हा पहिला तर आहेच. मी नेक्स्ट क्वेश्चनचं कम्प्युटेशन कसं करायचं ते सांगेनच. बघा, तुम्हाला 2 लाईन दिल्यात आणि त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. सो एक लॅम्बडा कोइफिशियंट, एकाचा लॅम्बडा आहे पॅरामीटर, एकाचा म्यू आहे. सो यांना आपण स्कीव लाईन्स कन्सिडर करायचं. स्कीव लाईन्स, ठीक आहे. 3D मधल्या लाईन्स आहेत ना, त्या कशा असतील, इंटरसेक्टिंग आहेत नाही आहेत माहित नाही आपल्याला, तर त्या स्कीव लाईन्स कन्सिडर करायच्या. आणि ह्याच्यात बघा, हा पॉइंट ऑन द फर्स्ट लाईन, पॉइंट ऑन द सेकंड लाईन. पहिल्याला A1 बार म्हणा आणि पॉइंट ऑन द सेकंड लाईनला B1 A2 बार म्हणा. पॅरल वेक्टर ऑफ द फर्स्ट लाईन B1 बार म्हणा, पॅरल वेक्टर ऑफ द सेकंड लाईनला B2 बार म्हणा. A1 A2 B1 B2 2 पॉइंट आणि 2 पॅरल वेक्टर मिळाल्यानंतर द फॉर्म्युला विच वी यूज टू फाइंड, ओके, द यू कॅन से शॉर्टेस्ट डिस्टन्स इज, हा जो फॉर्म्युला आहे हा आपण वापरतो. ओके, आणि मॉड A2 बार मायनस A1 बार, ओके, B1 बार B2 बार यांचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट अपॉन B1 बार क्रॉस B2 बार चा मॉड. ओके, सो आता यांचा एसटीपी काढायचा आहे, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. ओके, म्हणजे आधी A2 बार मायनस A1 बार काढायला लागेल. तो पहिला रो असेल, B1 बार सेकंड रो, B2 बार थर्ड रो, डिटर्मिनंट खाली B1 बार क्रॉस B2 बार यांचा यू कॅन से क्रॉस प्रोडक्ट. तो ह्याला लिहिण्याची दुसरी पद्धत पण आहे, ती तुम्हाला सांगितलीच ना, A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. ओके, सो आपल्याला ते करायचं. चला, पहिलं सम जे आहे ते पूर्ण झालं.
की मग आता आपल्याला हे कम्प्युटेशन करायचं आहे. असे सम्स जे आहेत बऱ्याच वेळा स्कीव लाईन्स मधले शॉर्टेज डिस्टन्स फाइंड करण्याचा सम आलेला आहे. काय फरक पडणार आहे, एक तर स्केलर फॉर्म मध्ये देतील किंवा वेक्टर फॉर्म मध्ये देतील. हे वेक्टर फॉर्म मध्ये आहे. स्केलर मध्ये असतं तर हेच आपल्याला वापरायचंय, फक्त डिटर्मिनंट आहे न्यूमरेटर मध्ये. तुम्हाला आठवत असेल तर मी सांगितलं होतं तो. पहिलं सम पूर्ण करा. आता सेकंड समची पूर्व तयारी आपण करून ठेवलेली आहे. आपल्याला राहिला फक्त काय प्रश्न, कम्प्युटेशन्स करायचे. A1 बार A2 बार म्हणजे काय? A1 बार A2 बार म्हणजे पॉइंट ऑन द फर्स्ट लाईन, पॉइंट ऑन द सेकंड लाईन. आणि B1 बार B2 बार म्हणजे काय? पॅरल वेक्टर ऑफ द फर्स्ट लाईन आणि पॅरल वेक्टर ऑफ द सेकंड लाईन. चला बाबा, अनुरागचं फक्त डन आले, बाकीच्यांचं झालंच नाही का पहिलं सम अजून? झालंय ना? मला कारण की ते रब करायचं म्हणून. तो दोन गोष्टी आपल्याला ज्या लागणार आहेत, हे जर तुम्ही असं केलं तरी ठीक आहे. बघा, हा एसटीपी असा न लिहिता तरी त्याचा अर्थ तोच आहे ना बाळांनो. हे बघा, A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. मग ह्याच्याने काय होईल बघा, याच्याने काय होईल आता हे झालं पाहिजे. हे बघा, आता तुम्हाला काय काय कम्प्युट करायचंय, दोन गोष्टी, B2 बार मायनस A1 बार करा आणि B1 बार क्रॉस B2 बार. लक्षात घ्या, A2 बार मायनस A1 बार लिहिलं तरी चालेल आत्ता एक्झाम मध्ये, तर अख्खा A2 बार लिहायचा मायनस A1 बार बोर्ड. ओके, सो आय -4 आहे, -3 आहे. मायनस जे मायनस ऑफ मायनस म्हणजे दिस मायनस दिस करायचं, जे गेला 2k मायनस 0k इज प्लस. आता B1 बार क्रॉस B2 बार कसं सर, क्रॉस प्रोडक्ट आहे ना, तो यू हॅव टू यूज डिटर्मिनंट आय जे के. B1 बारचे कोएफिशिएंट 1 2 -3 आणि B2 बारचे 1 4 -3. कम्प्यूट करा हे आय कॅप इनटू ब्रॅकेट काय आहे, -2 minus of minus 12 plus 2, that is 10 आहे. Okay, minus j cap into -1 plus 3, 3 minus 1 2. Okay, आणि plus k cap into 4 minus 2, that is 2. So हा झाला 10 i cap minus 2 j cap plus 2 k cap. सर हा कोण आहे, B1 बार क्रॉस B2 बार. पुढे काय करायचं आता, ह्याचं आता न्यूमरेटर मध्ये आता B1 बार क्रॉस B2 बारचा मॉड पण लागणार आहे खाली, म्हणजे मॅग्निट्यूड, याचा मॅग्निट्यूड पण काढून घ्यायचा. B1 बार क्रॉस B2 बार, त्याचा मॅग्निट्यूड येणार आहे अंडर रूट ऑफ 100 प्लस 4 प्लस 100 टेनचा स्क्वेअर प्लस 4 प्लस 4, दॅट इज 108. 108. ठीक आहे. सो हा ऍक्च्युली 3 फॉर्म मध्ये लिहू शकता तुम्ही, कारण की 108 जो आहे तो 12 9 किंवा आपण करू शकतो 6 मध्ये पण, 36 मध्ये पण जातो ना, 36 3 म्हणजे हा 6 रूट 3 आहे का, B1 बार क्रॉस B2 बार चा मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आता तुम्ही हा वरचा डॉट प्रोडक्ट कम्प्लीट करून घ्या. ओके, A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2, म्हणजे यांचा डॉट प्रोडक्ट म्हणजे ह्या दोघांचा हे आणि, सो 10 into -3 प्लस -2 into 0 प्लस 2 into 2 -30 plus 4, so -30 plus 4 is -26. चेक करा बघ काय कम्प्युटेशनली काय चुकलंय का. हा न्यूमरेटर झाला आणि हा डिनॉमिनेटर झाला. सो देअरफॉर शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला मिळून जातं, which is A2 बार minus A1 बार डॉट B1 बार अपॉन मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. आता हे टाकून द्या, हे ह्याचं उत्तर आहे -26 अपॉन
6√3 असा मॅग्नेट. मॉड म्हणजे निगेटिव्ह नको, दॅट्स वाय. कॅन्सलेशन करा आणि राईट द फायनल आन्सर. इथे 13/0. सो युनिट्स. सो दॅट्स द रिझल्ट. चेक करा फक्त कम्प्युटेशनली कुठे काही गडबड वगैरे झाली नाही ना. 13/3 येते का काही राहतंय आपलं. V1 बार क्रॉस V2 बारचा मॅग्निट्यूड एकदा व्हेरीफाय करा बरं का बाळांनो. तुम्ही स्वतः कम्प्यूट करा सो दॅट तो लक्षात येईल काय. 10च आहे ना तो. हो. 2 - 2 -2 प्लस 12 -10 -1 प्लस 3 3 -1. अरे 3 -1 आहे, +2 पाहिजे तो ऍक्च्युली. -1 प्लस 3 सो +2 पाहिजे. अच्छा नाही, पण बत्तीस आहे मायनस 4 मायनस जे ना तो. ठीक आहे पोरांनो, एकदा स्वतःहून व्हेरीफाय करा. काही चुकलं असेल कम्प्युटेशनली तर एकदा बघा. A2 - A1 -3 0 2K बरोबर आहे. B1 बार प्लस B2 बार पण बरोबर आहे. त्यांचा डॉट प्रोडक्ट बरोबर आहे का बघा बरं. -30 आणि +4 -26 बरोबर आहे. ठीक आहे. चला हे पण आता पूर्ण करा. झालं की आता हे आय थिंक वंदित ते मागच्या समचा असेल ना बेटा का या समचा? प्रिव्हियस प्रॉब्लेम और दिस प्रॉब्लेम? माइक बंद है सर माइक सॉरी. सेम सम आहे पोरांनो, सेम सम. ओके, फक्त मगाशी वेक्टर फॉर्म मध्ये होतं आणि आता कार्टेशियन फॉर्म. हे जे आहे ते कार्टेशियन फॉर्म. सर मग आता आता हा एक्स, आता तुम्ही काम करायचं. पॉइंट ऑन फर्स्ट लाइन.
x1 y1 z1 point of the first line x1 y1 z1 is -1 -1 -1 कसं काय x minus x1 by d y minus y1 by d आणि z minus z1 by 6 ओके तसंच point of the second point of the second line okay that is x2 y2 3 5 3 5 आता dr जो the first dr of the first तर ते काय आता dr 7 minus 6 हे कुणाच्या व्हॅल्यूज आहेत सर आता ह्या तुमच्या डायरेक्शन रेशोजच्या व्हॅल्यू सो जर त्या डायरेक्शन रेशोजच्या व्हॅल्यू आहेत तर आपण त्यांना a1 b1 a1 a1 a2 a3 असं म्हणू शकतो a1 किंवा a1 b1 7 minus 6 आणि dr of the second a2 b2 c is equal to 1 minus 2 1 so therefore किंवा हे ना ऍक्च्युली L1 M1 L1 पण या केसमध्ये डीसीज खरंच गरज पडत नाही कारण की डीसीज मुळे प्रॉब्लेम होत होता ना तर इथे डीसी ची ऍक्च्युली गरज पडत नाही ते 7 आणि हेच डायरेक्टली यूज करायचे आपल्याला सो मी तुम्हाला ह्याला L1 M1 L1 ना फॉर्म्युला मध्ये वापरायचं पण डीसीज काढायची गरज नाही L2 M2 N2 सो आता therefore shortest distance okay चा फॉर्म्युला determinant of x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 L1 M1 L1 L2 M2 N2 determinant of upon under root of okay हाच फॉर्म्युला वापरतो आपण b1 बार क्रॉस b2 बार ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला तर तीन कोएफिशिएंट येणार आहेत m1 n2 minus n1 n2 whole square plus L1 N2 minus N1 N2 whole square plus L1 N2 minus M1 N2 whole पूर्ण रूप आणि आता हे सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे त्या पुट करायच्या टू गेट द शॉर्टेस्ट डिस्टन्स ओके इथे L1 M1 N1 आणि L2 N2 म्हणजे डीसीज पण डीआरच माहिती आहेत ना सर डीआरच माहिती आहेत ते डीसीज काढण्याची त्या केसमध्ये आपल्याला गरज नाही गरज का नाही ऍक्च्युली पडत माहिती तुम्हाला कारण की इथे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये आता इथनं बघा ना L1 M1 आणि N1 त्यांच्या तिघांचे जे डिनोमिनेटर असणार आहे तो सेम असणार आहे जो बाहेर जाईल कॉमन निघेल आणि खाली पण तो येणार आहे तो कट होणार न्यूमरेटर डिनोमिनेटर म्हणजे जसं आहे -1 -1 -1 आहे ना तिघांच्या खाली काय असणार माहिती का अपॉन √3 हे तिघ अपॉन √3 1/√3 बाहेर जाईल आणि इथे सुद्धा प्रोडक्ट नंतर 1/√3 बाहेर येणार तो कॅन्सल होणार आता तुम्ही इथे व्हॅल्यूज पुट केल्या समजा डिटर्मिनंट काय x2 minus x1 x2 minus x1 3 minus minus 1 4 y2 minus y1 6 z2 minus z1 8 4 6 8 मग 7 minus 6 1 आणि 1 minus 2 1 अपॉन अंडर रूट हे तुम्ही करा मल्टिप्लाय -6 आणि मायनस ऑफ -2 म्हणजे -6 + 2 म्हणजे -4 होल स्क्वेअर प्लस 7 - 1 6 होल स्क्वेअर प्लस -14 प्लस 6 मायनस ऑफ -6 म्हणजे -8 होल स्क्वेअर ओके सो याचं जे काय फायनल आन्सर आहे ते तुमचं असणार आहे जर ह्याचा आन्सर निगेटिव्ह आला तर ह्याचा होल मॉड हा लिहू शकतो कारण की त्याचा आन्सर ही निगेटिव्ह येऊ शकतं आलं समजा इन केस तर ते पॉझिटिव्ह करायचं ठीक आहे सो आता चेक करा मग काय आन्सर आहे डिटर्मिनंट ऑफ 4 इंटू काय ते -6 + 2 ना -4 ओके -6 इंटू 7 - 1 6 आणि प्लस 8 इंटू दॅट इज -8 द होल अपॉन अंडर रूट ऑफ 16 + 36 + 64 दॅट इज ओके वरती -16 -36 -64 आपण खाली
16 प्लस 36 प्लस 64 ऑड मध्ये टाका कारण की निगेटिव्ह आहे ना वरती खाली सेमच आहे सो ऍक्च्युली हे 116 खाली आहे आणि वरती वरती -116 ओके मॉड मध्ये विच इज इक्वल टू 1 सो द आन्सर मस्ट बी एक मिनिट बरोबर आहे रूट आहे खाली रूट मध्ये सो रूट 116 सो आन्सर शुड बी रूट 116 खाली रूट 1 आहे रूट 116 सो रूट 116 तुम्ही स्प्लिट करा समजा 4 नी जाते का बघा 4 टू जा 8 आणि 4 9 जा 36 येस सो 2 रूट 29 युनिट्स 2 रूट 29 युनिट्स इज द आन्सर आता मागच्या नियमामध्ये फरक काय फॉर्म्युला वेगळा वाटतोय पण हाच फॉर्म्युला मी आधी पण वापरला होता फक्त तो वेक्टर फॉर्म मध्ये होता हा कार्टेशियन फॉर्म मध्ये आहे सो जर तुम्हाला इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिला तर आपण हा फॉर्म्युला युज करूया जर वेक्टर फॉर्म मध्ये दिला तर तो वापरूया a2 बार मायनस a1 बार b1 बार b2 बार एसटीपी अपॉन मॉड ऑफ b1 बार प्लस b2 बार तेच आता सुद्धा आपण तेवढं पूर्ण करा झालं की मला सांगा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊया काय आतापर्यंत जेवढे सम झाले ते कळालेत का नाही कळाले असतील तर प्लीज रेज युअर हँड्स ओके ठीक आहे साहिलचं झाले बाकीच्या पण पूर्ण करा पूर्ण झालं सांगा नेक्स्ट समकडे आपण जाऊया सो एका पॉइंट पासून एका लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा कन्सेप्ट मी ऑलरेडी सांगितला फुट ऑफ परपेंडिक्युलर काढणं त्याच्या रिलेटेडच सम्स आहेत अजून पुढचे दोन पण ते नको मग आता घ्यायला काल ऑलरेडी घेतला आज पण घेतला आपण ते ओके प्रॉब्लेम फक्त बघूया आणि मग पुढे आपण जाऊया प्लीज कम्प्लीट करा झाल्यावरती सांगा सो दॅट टॉपिक आपण बघूया
On and Sahil. What about others? Okay. If the given two lines intersect, find K. आता मी तुम्हाला दोन लाईनचे इक्वेशन देणार आहे आणि हे दिलेलं आहे की त्या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. त्या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. So 1 plus 1 2 3 4 आणि 1 2 1 3K फक्त Z. त्यांनी असं दिलं की या दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत. कॉमन सेन्स वापरला की दोन 3D मध्ये लाईन्स, 3 डायमेन्शनल लाईन्स दोन इंटरसेक्ट होत असतील तर त्यांच्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला हा आहे आणि म्हणजे थोडक्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स त्यांच्यामधलं 0 असणार आहे. म्हणजे हा न्यूमरेटर 0 पाहिजे. डिनॉमिनेटर 0 नाही चालणार, नाहीतर ते नॉट डिपेंड होऊन जाईल. ओके, हा न्यूमरेटर 0 असला पाहिजे. ओके, सो यू कॅन सी दॅट सगळ्यात पहिलं तर तुम्ही यांच्यामधल्या व्हॅल्यूज काढा. ओके, सो यू कॅन से point on first line 1 minus 1 1. Point on second line, that is x1 y1 z1. Point on second line, that is 3k0 minus 0 है ना, 3k0 x2 y2 z2. Okay, DRs of first line 2 3 4, that is n1 m1 n1, and DRs of second line, that is 1 2 1, that is L2 m2 n1. Okay, so you can say the lines intersect. Therefore, determinant of x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1 upon L1 m1 n1, L2 m2 n2 हा डिटर्मिनंट 0 असतो. ह्याच्यात पुट करा आणि आता k ची व्हॅल्यू तुम्हाला जी आहे ती मिळून जाईल. तुम्हाला x1 y1 z1, x2 y2 z2, L1 m1 n1, L2 m2 n2 सगळं माहिती आहे फ्रॉम द गिवन इक्वेशन्स ऑफ लाईन. ओके, तर तुम्हाला ह्या डिटर्मिनंट मध्ये 0, ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 पकडायची. का हे जर रिझन सांगितलं, हा न्यूमरेटर 0 अपॉन एनिथिंग 0 येणार, म्हणजेच distance between two lines is 0. That means shortest distance between them is 0. It means they intersect. So determinant of x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z, L1 m1 n1, L2 m2 n2. याचा रिझल्ट कम्प्युट करा आणि पोस्ट द व्हॅल्यू ऑफ k. जो काय k असेल तो पोस्ट करून टाका. Whatsoever is the answer.
किती येते बाळांनो के ची व्हॅल्यू बघा. फाइव. सेकंड कम्प्लीट केली असेलच. 5 आन्सर आहे. बाकीच्यांनी पण 5 नाही आहे आन्सर. हो सर. इथे तर नाहीये. चेक करा बरं बाकीच्यांनी. 2 into bracket 3 minus 8 minus 5 plus minus a plus into bracket 2 minus 4 minus 2 minus 1 into bracket. अरे 4 minus 3 which is 1 equal to 0. So minus 10 plus 2k plus 2 minus 1 equal to 0. So minus 10 plus 2 minus 8 minus 1 minus 9. 2k equal to 9. A equal to 9 by 2. k ची व्हॅल्यू 9/2 असली पाहिजे. एकदा व्हेरीफाय करा. येस 9/2 इज करेक्ट. साहिल वंदित 9/2 करेक्ट आहे. ओके चलो ठीक आहे. आता find pieces of the line r bar equal to -2 plus 5/2 minus 2i plus 5j cap plus 2k cap plus lambda into okay 2i cap plus 3j. Find the direction cosines of this. तर या लाईनचे डीसीज फाइंड करायचे. सोपं आहे ऍक्च्युली. हा असतो पॉइंट ऑन द लाईन, हा असतो पॉइंट ऑन द लाईन आणि हा पॅरल वेक्टर. therefore parallel vector to the line is b bar equal to 2i cap plus 3j cap. हा पॅरल वेक्टर आहे आणि ह्याचे जे कोइफिशियंट्स आहेत ना 2 आणि 3 हे म्हणजे थोडक्यात बी बारचे म्हणजे पॅरल वेक्टरचे डीआरचे 2 आणि 3 आणि 0 के कॅप नाहीये म्हणून. ओके 2 3 0. आणि गाईज जेव्हा दोन लाईन पॅरल असतात त्यांचे डीआर सेम और प्रपोर्शनल असतात. सर मग प्रपोर्शनल पकडा ना. प्रपोर्शनल पकडलं तरी फरक नाही पडत आणि सेम पकडलं तरी फरक नाही पडत का. 2 3 0 पकडायच्या ऐवजी आपण समजा आपण 2k 3k आणि 0k असं जरी पकडलं ना तरी सुद्धा तुमचा जो डीसीज पार्ट आहे तो सेमच येणार. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. पण तरी आपण असं पकडूया डीआर ऑफ द लाईन are 2 3 0. Therefore DCs of are 2 upon under root of 2 square plus 3 square plus 0. That is 2 upon 2 upon 9 plus 4 root 13. Okay. So 3 upon root 13 आणि मग 0. ठीक आहे. So कसे आले ते तुम्हाला कळलं पाहिजे. 2 by root 13, 3 by root 13. These are the DCs of the given line. So DRs of the given line म्हणजे कोण. पॅरल वेक्टरचे जे डीआरस आहेत ना तेच आपल्या गिवन लाईनचे डीआरस. पॅरल वेक्टरचे जे डीआरस आहेत तेच गिवन लाईनचे डीआरस. सर पण प्रपोर्शनल पकडलं तर म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रपोर्शनल म्हणजे तुम्ही 2 3 आणि 0 न पकडता 2m 3m आणि 0m पकडले. 0 समजा. आता डीसी जरी काढायला गेला तरी इट विल बी 2m अपॉन अंडर रूट ऑफ ओके 2m स्क्वेअर प्लस 3 म्हणजे 4m स्क्वेअर प्लस 9m आणि प्लस 0m स्क्वेअर करायची गरज नाही. म्हणजे 2m अपॉन 4 प्लस 3 दॅट इज रूट 13m आणि m स्क्वेअरचा रूट m तो बाहेर जाऊन कॅन्सलच होणार. सो ते प्रोपोर्शनल पकडायची गरज नाही. तुम्ही सेमच पकडू शकता. m स्क्वेअरचा कोएफिशियंट m स्क्वेअरचा रूट m बाहेर गेला की फ्लट होणार म्हणजे 2/√13 च येईल. ओके सो त्या केस मध्ये प्रोपोर्शनल पकडायची गरज नाही. आपण सेमच पकडू. ओके सो दिस इज फाईन. हे करून घ्या पटकन. एका लाईन वरनं त्या लाईनचे डीसीज तर हे त्याचे डीआर हे कसे काय
हे जो पॅरल वेक्टर आहे ना तो त्याच्यावरनं डीआर मिळाले आणि डीआर वरनं डी. तो दोन लाईन जेव्हा पॅरल असतात तर ह्यांचे डीआर सेम ऑर प्रपोर्शनल पकडता येतात. आपण सेमच पकडलं कारण की प्रपोर्शनल पकड पण तोच विषय होणार. संप आहे पटकन कंप्लीट करा. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके, इनफ टाइम देऊन काय तसं अवघड नाही. करू करा बॉयज गर्ल्स. हो. आता नेक्स्ट क्वेश्चन. Find the coordinate of points on the line x minus 1 by 1 equal to y minus 2 by minus 2 equal to z minus 3 by 2, which are at distance 3 from the base point A 1 2 3. A 1 2 3. सर म्हणजे हा पॉइंट त्या लाईनवरचा आहे का? बघा बरं हा पॉइंट त्या लाईनला सॅटिस्फाय करतोय का A 1 2 3. म्हणजे हा या लाईनवरचा पॉइंट आहे का? लक्षात येईल तुम्हाला. जसं x च्या ऐवजी 1 टाकलं, x च्या ऐवजी 1 टाकलं तर हा 0 येणार. y च्या ऐवजी 2 टाकला तर हा 0 येणार आहे. आणि z च्या ऐवजी 3 टाकलं तर हा 0 येणार आहे. थोडक्यात दिस इज वन ऑफ द पॉइंट्स ऑन द लाईन. ही लाईन आहे त्याच्यावरच एक पॉइंट आहे 1 2 3 बेस पॉइंट. आणि तुम्हाला यापासून 3 युनिट वरती 3 सेंटीमीटर किंवा 3 डिस्टन्स वरती तर एक पॉइंट फाइंड करायचं. तर इकडे पण असू शकतो. थोडक्यात 2 पॉइंट्स आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स. म्हणजे थोडक्यात हा जो पॉइंट आहे ना A 1 2 3 हा त्या लाईनवर बिलॉंग करतोय आणि त्याच्यापासून 3 अंतरावरचे पॉइंट फाइंड करायचे तुम्हाला. ओके, 3 अंतरावरची म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढे 3 मागे 3 म्हणजे 2 पॉइंट तुम्हाला येणार याच्यावरचे. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळाला असेल. हा पॉइंट त्याला लाय करतो. हे व्हेरीफाय केलं आपण कसं एक्स वाय झेड च्या 1 2 3 टाकलं आणि प्रपोर्शनल येतात का चेक केलं. प्रत्येकाचा जो रेशो आहे तो सेम येतो का 0 0 0. तर द पॉइंट गिवन पॉइंट ए इज लाइंग ऑन दॅट गिवन लाईन. ठीक आहे. आता एक काम करूया, सगळ्यांनी लक्ष द्या. सर्व हे कसं करायचं सांगतो, सोपं. आपण पकडूया लेट x minus 1 by 1 equal to y minus 2 by minus 2 equal to z minus 3 by 2 equal to लॅम्बडा. असं केल्याने काय तुम्हाला x equal to लॅम्बडा प्लस 1 y equal to minus 2 लॅम्बडा प्लस 2 minus 2 लॅम्बडा प्लस 2 आणि z equal to 2 लॅम्बडा प्लस 3. हे का काढलं सर? This is any xy that is any arbitrary point on the given line. xy that is any arbitrary point on the given line. अजून तर हा एक गिवन पॉइंट. आपल्याला हा आणि हा पॉइंट फाइंड करायचा. समजा हा P आणि हा P डॅश. सो याचे कोऑर्डिनेट्स आपण xy z बघू. कळत? आपण ह्यांचा अंतर समजा xy z हे एनी आर्बिट्ररी पॉइंट ऑन द गिवन लाईन. या लाईनवरचाच पॉइंट आहे xy z. समजलं? कारण त्या तिघांचा रेशो आपण लॅम्बडा पकडले, कॉमन रेशो. ठीक आहे. सो एपी ची लाईन तुम्हाला माहिती आहे किती आहे सर? 3 त्यांनी दिलेली आहे. आता पी चे कोऑर्डिनेट्स सो यू कॅन से लेट पी x, y, z दॅट इज पी लॅम्बडा प्लस 1 minus 2 लॅम्बडा प्लस 2 आणि 2 लॅम्बडा प्लस 3 be the point on the line on the given line which is at distance 3 from A. A पॉइंट पासून त्याचं अंतर 3 आहे. हा पी एक्स वाय झेड आपण बघतो. सो झालं. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल लॅम्बडा मिळेल पी पॉइंट. ओके, सो डिस्टन्स कुठलं कोणाचं? ए आणि पी चं. ए गिवन आहे, पी हा एक्स वाय झेड एनी रॅन्डम पॉइंट विच इज ॲट डिस्टन्स. ओके, सो यू कॅन से दॅट देअरफॉर लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू 3. लेंथ ऑफ एपी इक्वल टू 3. आता एपी ची लेंथ म्हणजे अंडर रूट ऑफ x2 मायनस आता हा झाला x2 बरोबर x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square plus z2 minus z1
whole square is equal to 3. So हे cut, हे cut. So हा lambda square plus 4 lambda square plus 4 lambda square is equal to 3. So 9 lambda square equal to 3. Lambda square 3 lambda equal to, आता इथे बघा स्क्वेअर रूटिंग बोथ साइड केलं, स्क्वेअर रूटिंग बोथ साइड, तर इथे येईल, नाही हे तर हा इथे येईल 3 लॅमडा इक्वल टू प्लस और मायनस 3. तर हे का स्क्वेअर रूटिंग बोथ साइड्स केलं आपण, एकाच साइडला स्क्वेअर रूट, एक मिनिट हा, कारण की 2 पॉईंट मला लागणार आहे, 2 पॉईंट पुढे तरी मागे असेल त्या लाईनवर ए वाजून 3 अंतरावरती, आणि इथे पण मागे पण 3 अंतर. 9 लॅमडा स्क्वेअर चा रूट इज इक्वल टू 3. पण डायरेक्टली लॅमडा इक्वल टू 1 उपयोग नाही होणार. लॅमडा जो आहे आपला तो प्लस और मायनस 1 फॉर्म मध्ये गेला पाहिजे. सो मला असं वाटतं की 9 लॅमडा स्क्वेअर इक्वल टू 3 आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स करणार ना आपण, समजा स्क्वेअरिंग बोथ साइड्स करायचं, तो 9 लॅमडा स्क्वेअर इक्वल टू 9, स्क्वेअरिंग बोथ साइड, therefore लॅमडा स्क्वेअर इक्वल 1, लॅमडा इक्वल प्लस और मायनस, लॅमडा प्लस और मायनस 1 मिळाला, therefore पॉइंट P, therefore ही लॅमडाची व्हॅल्यू इथे पुट करा, एकदा +1 टाका P मिळेल, एकदा -1 टाका दुसरा P डॅश मिळेल, आणि ते 2 पॉइंट आहेत ज्याचे कोऑर्डिनेट्स फिक्स करा. therefore point on 9 at distance 3 from me are, first put lambda equal to 1 in P, लॅमडाची व्हॅल्यू 1 टाकली, 1 हा झाला 2, मग हा लॅमडाची व्हॅल्यू 1 टाकली तर 0, आणि इथे 1 टाकली तर 5. आणि सेकंड पुट लॅमडा इक्वल टू -1, -1 टाकलं तर -1 प्लस 0, -1 टाकलं तर 4, आणि -1 टाकलं तर 1. आणि तुम्ही 205 041 व्हेरीफाय करू शकता आन्सर बरोबर आहे का चूक आहे. 1 2 3 पासून हे हा पॉइंटचा डिस्टन्स किती पाहिजे, 3, आणि 041 पासून पण ओके 3 पाहिजे. अंडर रूट ऑफ 2 - 1 1 होल स्क्वेअर प्लस 0 - 2 होल स्क्वेअर प्लस 5 - 3 होल स्क्वेअर झालं. रूट 9 दॅट इज 3, बरोबर आहे. आणि या पॉइंट पासून पण बघा रूट ऑफ 0 - 1 होल स्क्वेअर म्हणजे 1 प्लस 4 - 2 होल स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 1 - 3 - 2 होल स्क्वेअर म्हणजे परत रूट 9 दॅट इज 3. येस, या दोन्ही पॉइंटचं अंतर ए वरनं 3 युनिट येतंय, आपलं आन्सर करेक्ट आहे. तुम्हाला असं वाटतंय कळालं असावं, सर हे कुठून आलं, लॅमडा नाव दिलं आपण याला, आणि XYZ इज एनी रॅन्डम पॉइंट ऑन दिस लाईन, रॅन्डम पॉइंट, आणि दॅट रॅन्डम पॉइंट शुड बी ॲट डिस्टन्स 3 फ्रॉम ए. मग डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण पुढचं काम केलं. तुम्हाला आपण प्रॉब्लेम कळाला असावा. कम्प्लीट करा रे पोरांनो, झालं की डन करा. आता साहिलचं डन जे आहे ते मगाचच्या सम साठीच होतं. करा जरा, मलाही कळेल, आणि कळालं असावं होपफुली सगळ्यांना हा सम सुद्धा.
येस, बघा सोपा होता सम ना, असा अवघड काही नव्हता. ए पॉइंट पण त्या लाईनवरती होता आणि आपल्याला अजून 2 पॉइंट फाइंड करायचे होते त्या लाईनवरती, जे ए पासून 3 युनिट्स डिस्टन्स वरती. सो तसा पॉइंट आपण XYZ रॅन्डमली पकडला तर तो त्या लाईनवरती म्हणत त्याची इक्वेशन सॅटिस्फाय करणार. लॅमडा पकडून तुम्हाला लॅमडाच्या भाषेत ते केलं, एपीची लेंथ 3 पकडली अँड वी हॅव कम्प्युटेड द आन्सर. पहिलं लॅमडा मिळाला आणि एकदा लॅमडा मिळाला की मग पी पॉइंट मिळून गेला आपल्याला. लॅमडा 2 मिळाले आणि 2 कसे आले हे लक्षात घ्या ना. 2 कसे, ए पासून पुढे 3 आणि मागे 3, कारण की ए एका लाईनवर येणार आहे, त्याच्या पुढे 3 आणि मागे 3 या फॉर्म. नाही होते मला वाटतं तुमचे सम्स लिहूनच होत नाहीत का, एवढा वेळ लागतोय? ते वंदित ओके. ओके चला. Enough time given from my side to complete. तुमचं असेल झालं तर स्टॉप मी फ्रॉम. सो लॅमडा पकडणं लक्षात ठेवा बरं का या केसमध्ये. लॅमडा पकडून तुम्हाला कुठलाही XYZ आर्बिट्री पॉईंट मिळून जातो आणि तो आर्बिट्री पॉईंट जी काही कंडिशन सॅटिस्फाय करतो ती वापरायची. ठीक आहे. आता हा सम बघा बरं का सगळ्यांनी नीट बघा गाईज एव्हरीबडी. आपल्याला सांगितलं की समजा की फाइंड द वेक्टर इक्वेशन, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन whose Cartesian equations. Please लक्ष द्या. y equal to 2 4x minus 3z plus 5 equal to 0. अरे हे विचित्र आहे, असा फॉर्म नसतो सर. कार्टेशियन फॉर्म असा थोडी असतो सर. कार्टेशियन फॉर्म कसा असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता x आता आपण वापरतो एवढा वेळ, x minus x1 upon a. ओके लक्षात ठेवा असा असतो x minus x1 upon a equal to y minus y1 upon b equal to z minus z1 upon c. असा फॉर्म पाहिजे ऍक्च्युअली. तसा नाही. एकतर y equal to 2 आहे, कळलं, y is equal to 2. तर y equal to 2 म्हणजे ऍक्च्युली y minus 2 आला तो आणि खाली सर 0 असतो ऍक्च्युली. तुम्हाला आठवत असेल तर मी बोललो y minus 2 आपण जेव्हा dr 0 असतो ती लिहित नाही तशी ती पद्धत. मी लाईनच्या इक्वेशन जेव्हा शिकवली तेव्हा केलं. इथे पण लॅम्बडा पकडलं तर हा 0 लॅम्बडा होणार आहे म्हणजे y equal to 2 आहे. 0 लॅम्बडा प्लस 2 म्हणजेच y equal to 2 येऊन जातो. सो पहिला dr जो आहे ना y चा जो dr टर्म आहे तो 0 असतो. एनिवेज पण x पण काहीतरी x आणि z पण विचित्र काहीतरी दिले. 4x minus 3z plus 5 equal to 0. सो जरा त्याला आपल्याला स्टँडर्ड कार्टेशियन अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं हे आपलं काम आहे. सो अशा फॉर्म मध्ये सर याला कन्वर्ट करायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो. ओके सो इकडे बघा सगळ्यांनी लक्ष द्या, याच्याकडे कॉन्सन्ट्रेट. 4x minus 3z plus 5 equals 0 given. Therefore, I can write this as, आता इथे बघा सगळ्यांनी लक्ष द्या, 4x minus 3z plus 5 is equal to 0. म्हणजे मी याला असं करू शकतो बघा, 4x is equal to 3z minus 5. 4x equal to 3z minus. हा मला एका साइडला x पाहिजे इक्वल टू 4 आणि एका साइडला z पाहिजे. मधला टर्म स्किप करा, सध्या तो y equal to 1. 4x equal to 3z minus 5. पण इथे पण 4x नाही चालत राव, x चा क्वेश्चन 1 पाहिजे आणि z चा पण कोएफिशिएंट 1 पाहिजे. 3z नाही चालत. ते एक काम करूया, इथे करतो 4x is equal to 3 कॉमन काढलं तर z minus 5. z minus 5. पण परत z चा क्वेश्चन 3 नकोय, x चा क्वेश्चन 4 नकोय. आता 4 आणि 3 चा जो LCM असतो लिस्ट कॉमन मल्टिपल तो आहे 12. दोन्ही साइडला 12 डिवाइड करा. दोन्ही साइडला 12 इक्वल टू 4. दोन्ही साइडला 12 डिवाइड करा. सर 12 का 4x upon 12 equal to 3 of z minus 5 by 3 upon 12. असं तर 12च का केला सर डिवाइड, कारण की इथला 4 क्वेश्चन जाईल 4 3 चा आणि 3 4 चा. म्हणजे तुमचा हा फॉर्म x minus x1 y minus y1 फॉर्म तो z minus z1 फॉर्म. म्हणजे कसं सर x by 3 is equal to इथे 3 4 जातो z minus 5 by 3 upon 12 असं काहीतरी.
असं काहीतरी आहे. मग आता y इक्वल टू 2 चा अर्थ तुम्हाला हा माहिती पाहिजे. इथे बघितलं तर तुम्हाला y इक्वल टू 2 चा अर्थ पण मिळून जाईल. सो यू कॅन राईट दिस ॲज देअरफॉर x बाय 3 म्हणजे ऍक्च्युली x मायनस 0 असणार बघा बाय 3 z मायनस 5 बाय 3 बाय 4 इज इक्वल आणि सेमिकोलन y इज इक्वल टू 2. y इक्वल टू 2. सो सर असं लिहून काय फायदा झाला? तुम्हाला पॉइंट ऑन द लाईन मिळाला आणि लाईनचे डीआरस पण मिळाले. कळलं का? ओके, सो देअरफॉर पॉइंट ऑन द लाईन, पॉइंट ऑन द गिवन. सर काय तो ऍक्च्युअली फॉर्म्युला x मायनस x1 अपॉन a. x मायनस x1 नाहीच आहे, x मायनस 0 आहे म्हणजे. सो दॅट इज पॉइंट ऑन द लाईन इज 0. ओके, त्यानंतर 5 बाय 3 आणि त्याच्यानंतर ओके y मायनस 2 ना, तो 2 विच pv a bar इक्वल टू 5 by 3 j cap प्लस 2k. सर झालं हे पॉइंट मिळाला. आता पॅरल वेक्टर ओके अँड पॅरल वेक्टर इज b bar इज इक्वल टू सर पॅरल वेक्टर काय x चा कोइफिशिएंट 3 आहे क्या. आता y मायनस 2 अपॉन खाली 0 अज्युम करत त्याच्यात. सो 0 जे कॅप याची गरज नाही पण मुद्दाम लिहितो कळावं म्हणून. ओके आणि k कॅपचा 4 सो प्लस 4k. Therefore, equation of line in vector. So, equation of line vector form r bar equal to a bar plus lambda bar a bar चा हा टाका आणि b bar and you get the equation of line in vector form. तो ते गिवन इक्वेशन काहीतरी भलती चलती होती बघा. y equal to 2 याचा अर्थ y minus 2 अपॉन 0 पण अपॉन 0 लिहित नाही, डिवाइड बाय 0 लिहित नाही पण तो त्याचा डीआर वायचा डीआर जो आहे ना वायचा फॅक्टर तो 0 आहे. आणि मग एक्स आणि झेडचं कसं केलं बघा 4x 3z 3 कॉमन कारण की एक्स आणि झेडचे कोइफिशिएंट 1 1 पाहिजे. इथे 4 नको इथे 3 नको 4 3 12 12 ने डिवाइड केलं 4 3 चा खाली 3 आणि इथे 4 चा. सो x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b म्हणजे ऍक्च्युअली लिहायचं झालं तर असं लिहिलं असतं मी बघा रे x मायनस x1 अपॉन a इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. पण ही लिहिण्याची पद्धत नाही बस म्हणून असं लिहिलं नाही ते असं लिहित नाही. ओके म्हणून पण अर्थ तोच आहे 0 2 आणि मायनस 5 बाय 3 नाही मायनस 5 बाय 3 हा जे होता का झेड. अरे काहीतरी चुकलं का माझं. हो हो उलट बाळांनी बघा एक्सचा आहे मग वायचा लिहिला पाहिजे होता ना मी तो हा 2 इथे पाहिजे आणि 5 बाय 3 पॉइंट x minus x1 upon a, y minus y1 upon b आणि z minus z. तो 0 y चा 2 आणि z चा 5. तो हा 2j प्लस 5 बाय 3 2j प्लस 5 बाय 3 आणि हा pv बरोबर आहे 3 याच्या खाली 0 आहे. So therefore r bar equal to a bar plus lambda into b bar. That's the vector equation of the line. So Cartesian equation दिली होती पण ती साधी सुधी नव्हती ती थोडी विचित्र दिली. L1 M1 N1 L2 M2 N2 तसं डिटर्मिनंट मध्ये लक्षात ठेवा ते A1 B1 C1 A2 B2 C2 या फॉर्म मध्ये लिहिलं चालतं. ओके find the acute angle between the lines. आता सर हे तुम्ही टॉपिक शिकवला नाहीये आता नाही शिकवला तरी शिकवलाय मी या चॅप्टर मध्ये नाही पण ऑलरेडी झालेला आहे. कसा बघू x minus 1 by y minus 2 by z minus 3 by 1 minus 1 2
and दुसरी लाईन minus x minus 1 by y minus 2 by z minus 3 by 2 1 1. पोरांनो लक्ष द्या एक मिनिट, एक महत्वाचं वाक्य टू राईट द आन्सर, एकच वाक्यात आपलं काम होऊन जाईल. ओके, तो याच्यावरचा पॉइंट, पहिल्यावरचा पॉइंट आहे 1 2 3, दुसऱ्यावरचा पॉइंट पण 1 2 3, पण पहिल्याचा पॅरलल वेक्टर हा 1 - 1 2 आणि दुसऱ्याचा 2 1 1. सो डिस्टन्स अँगल बिटवीन टू लाईन्स इज इक्वल टू अँगल बिटवीन द पॅरलल. बघा ही लाईन आणि हा हिचा पॅरलल वेक्टर आणि दुसरी लाईन हा तिचा पॅरलल. सो ऑब्वियसली हा अँगल जो आहे, अँगल बिटवीन टू लाईन इज सेम ॲज द अँगल बिटवीन द पॅरलल. जर ह्या दोघातला अँगल बघितला तर हा पण अँगल सेमच येणार आहे. हा जो अँगल असणार ना हा सेमच असणार. सो अँगल बिटवीन टू लाईन्स इज अँगल बिटवीन द पॅरलल. या वेक्टर मधला अँगल काढायचा, कॉस थीटाचा फॉर्म्युला वापरायचा, a बार डॉट b बार अपॉन मॉड ऑफ a बार. ओके, सो यू कॅन डू दॅट. सर कसं म्हणजे यू कॅन से एक वाक्यात लिहायचं तर अँगल बिटवीन टू लाईन्स इज इक्वल टू अँगल बिटवीन their parallel vectors. Here, angle between two lines is equal to angle between their parallel vectors. That is equal to angle between पहिला parallel vector है I minus j plus 2k and 2i plus j plus 2k. 2i plus j plus यांच्या दोघांमधला तुम्हाला अँगल कम्प्यूट करायचा आहे. या दोघांमधला अँगल, आता या दोघांमधला अँगल कम्प्यूट करण्यासाठी तुम्ही कसं करणार, दिस a बार डॉट b बार अपॉन मॉड ऑफ a बार मॉड ऑफ b बार. कॉस थीटाचा फॉर्म्युला असतो, थीटाची व्हॅल्यू कॉस इनव्हर्स तुम्ही लिहू शकता. सो दॅट इज therefore cos theta is a बार डॉट b बार, याला a बार नाव देऊया आणि याला b अपॉन मॉड ऑफ a बार मॉड ऑफ अँगल बिटवीन द लाईन्स इक्वल अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स. कम्प्यूट करता येईल. कायम लक्षात ठेवा, अँगल बिटवीन एनी टू लाईन्स, कुठल्याही दोन लाईन्स अँगल म्हणजे त्यांच्या दोघांचे पॅरलल वेक्टर कसे पॅरलल वेक्टर मध्ये असणार. तुम्हाला आता मी ते दाखवलं इथे. यू शुड अंडरस्टँड दॅट. सो पॅरलल वेक्टर आपल्याला माहिती आहे, हा ए बार ऍक्च्युअली ए बार पॉइंट असेल. आता हे फॉर्म्युला वापरायचा म्हणून तो फॉर्म आहे. तुम्ही ह्याला b1 बार म्हणा आणि b2 बार म्हणा, आणि मग अँगल बिटवीन b1 बार अँड b2 बार इज कॉस थीटा इक्वल टू b1 बार डॉट b2 बार अपॉन मॉड ऑफ b1 बार इनटू मॉड ऑफ b2 बार असं म्हणा, काय प्रॉब्लेम आहे. पहिला पॉइंट असतो खालचा पॅरलल वेक्टर. सो आपला अँगल बिटवीन टू लाईन्स इक्वल अँगल बिटवीन द पॅरलल. ए बार b बार नाव दिले, याचा डॉट प्रोडक्ट a1 into 2 प्लस -1 into 1 plus 2 into 1 upon under root of 1 square plus -1 square plus 2 square into under root of 2 square plus 1 square plus 1 square. That is equal to 2 minus 1, 1 plus 2, that is 3 upon root of 4 plus 1 plus 1, root 6 into root 6, that is 6, that is 1 by 2. So cos theta is 1 by 2. So theta is equal to किती आहे? Theta equal to किती आहे? Pi upon 3 radian. 60 degrees. Theta equal to किती येणार आहे? 60 degrees. Pi upon 3 radian म्हणजेच 60 degrees. That is the angle between the two given lines. So लक्षात ठेवा, angle between two lines is equal to angle between their parallel vectors. तो हा कन्सेप्ट काय खूप अवघड नव्हता, थोडं व्हिज्युअलाइज केलं तर लक्षात येतं इझिली. याच्या बाहेरचे सम मी जेवढे घेतले क्लासमध्ये, याच्या बाहेरचे सम येत नसतं. जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत, सगळी व्हरायटी जी आहे ते आपण कव्हर करतोय. सॉल्ड म्हणा किंवा मिसलेनियस मधले म्हणा.
आता एक प्रॉब्लेम करूया आणि मग आपण लाईन्सला काटा वाय बाय. ओके बरोबर. Okay, so झाले का बॉईज आणि गर्ल्स? होपफुली अवघड तर नव्हतं. हा डॉट प्रोडक्ट केला ए बार डॉट बी बार 1 into 2 plus minus 1 into 1 plus 2 into 1 upon under root of 1 square plus 1 square plus 2 square, 2 square plus 1 square plus 1 square. Root 6, 6, 3 by 6 half. Cos theta is half, theta is equal to 60 degrees. Find lambda if the lines, given lines, are perpendicular. तर दोन आता लाईन देतोय त्या परपेंडिकुलर असतील तर लॅम्बडा किती विचार. पण लाईन कशी दिली 1 minus x by 3 is equal to 7. One minus x upon 3 is equal to 7y minus 14 upon 2 lambda is equal to z minus 3 upon 2. And formatting जर करायला लागणार ना पण 7 minus 7x 7 minus 7x upon 3 lambda is equal to y minus 5 by 1. Y minus 5 by 1 into 6 minus z by 5. 6 minus z by 5. तो हे स्टँडर्ड फॉर्म नाहीच आहेत या लाईनचे. कार्टेशियन आहे पण स्टँडर्ड नाही. तर मग हे काय करायला लागेल सर? आता इथे तुम्हाला थोडं रिफॉर्मॅटिंग x मायनस x1 अपॉन a इकडे y मायनस y1 बाय b इकडे z मायनस z1 बाय c अशा फॉर्म मध्ये तुम्हाला त्याला रिप्रेझेंट करायला लागेल. ओके तर चला पहिली इक्वेशन. ओके सो रिराइट दिस ॲज कसं मायनस कॉमन घेतला तर x मायनस बाय 3. आता ही मायनस साइन तुम्ही खाली घेऊन जाऊ शकता. इकडून इथे 7 कॉमन घेतला तर y मायनस 14 म्हणजे 14 by 7 that is 2 upon 2 lambda equal to z minus 3 by 2 ला काय. ठीक आहे रिराइट लाईन 1 आहे. आता बघा इथे ही मायनस साइन खाली घेतली x minus 1 upon minus 3 equal to हा 7 खाली घेतला तर y minus 2 upon 2 lambda by 7. ओके equal to z minus 3 by झालं. हे मिळालं x minus x1 by equal to y minus y1 by b equal to z minus z1 by c. पहिली लाईन रिराइट झाली. हा पहिला लाईनचा पॅरलल वेक्टर मिळाला. तसा दुसऱ्या लाईनचा पॅरलल वेक्टर काढायचा आणि मग त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री दिलाय कारण की लाईन्स आर परपेंडिक्युलर म्हणजे त्यांचे पॅरलल वेक्टर पण परपेंडिक्युलर असणार एकमेकांना. ओके सो रिराइट लाईन 2 एज. आता लाईन 2 लिहिताना -7 कॉमन काढलं x plus 1 upon 3 lambda is equal to y minus 5 by 1. इथे काय प्रॉब्लेम नाही. इथे मायनस कॉमन काढलं z minus 6 by 1 minus z plus. ओके परत एकदा हा -7 खाली शिफ्ट करूया. सो ती लाईन अशी येणार x plus 1 x minus पॉईंटचा काही घेणं देणं नाही पण 3 लॅम्बडा बाय मायनस 3 lambda by minus 7 equal to y minus 5 by 1 equal to z minus 6 upon minus. So पहिल्या लाईनचा पॅरलल वेक्टर हा पहिल्या लाईनचा पॅरलल वेक्टर हा दुसऱ्या लाईनचा पॅरलल वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे यांचा डॉट प्रॉडक्ट 0 असणार म्हणजे दिस इनटू दिस प्लस दिस इनटू दिस प्लस दिस इनटू दिस 0 येणार. डिनोमिनेटर्स मल्टिप्लाय करते बरं का मी. हे अख्खं नाही म्हणत मी
हा पहिल्या लाईनचा पॅरलल वेक्टर आणि हा दुसऱ्या लाईनचा पॅरलल वेक्टर आणि ते दोन पॅरलल वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत कारण की लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर. ओके, therefore पॅरलल वेक्टर ऑफ लाईन 1 समजा v1 बार -3 i प्लस 2 लॅम्बडा बाय 7 j प्लस 2k. Okay, and parallel vector of second line. Parallel vector of second line. आता लाईनचा पॅरलल वेक्टर कोण सर? v2 बार हा वाला -3 लॅम्बडा बाय 7 i प्लस j -5k. ओके, लाइन 1 परपेंडिकुलर टू लाइन 2. Therefore v1 बार त्याचा पॅरलल वेक्टर परपेंडिकुलर टू v2. Therefore v1 bar dot v2 त्यांचा डॉट प्रोडक्ट करा. That is -3 into I चा कोएफिशिएंट with I चा कोएफिशिएंट -3 लॅम्बडा बाय 7 प्लस j चा 2 लॅम्बडा बाय 7 into 1 plus 2 into minus equal to 0. Okay, हा झाला 9 by 7 9 lambda by 7 plus 2 lambda by 7 minus 10 equal to 0. 11 lambda by 7 equal to 10. So 11 lambda equal to 70. Lambda equal to 70 by 11. Lambda is equal to 70 by 11. Just verify करा कुठे माझं कम्प्युटेशनल मिस्टेक असेल तर ती करेक्ट करा. माझ्या हिशोबाने बरोबर आहे प्रॉब्लेम. तुम्ही एकदा व्हेरीफाय करा. हे करणं महत्वाचं आहे. रीरायटिंग आणि रिफॉर्मॅटिंग का कार्टेशियन स्टँडर्ड कार्टेशियन फॉर्म ऑफ लाईन x - x1 by a equal y - y1 by b equal z - z1 by c हा फॉर्म असतो. पण इथे 1 - x असा पाहिजे फॉर्म. म्हणून मायनस कॉमन काढला आणि x y z चे क्वेश्चन 1 1 x - x1 7x - असं किंवा 7y - असा फॉर्म 7 कॉमन काढून तो खाली घेऊन गेला. अशा प्रकारे हे तीन खालचे आहेत ना, हे तीन डीआर्स ऑफ द फर्स्ट लाईन आणि हे तीन डीआर्स ऑफ द सेकंड लाईन. आणि डीआर्स ऑफ फर्स्ट लाईन डीआर्स ऑफ सेकंड लाईन मिळाले एकदा ते दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणजे ते a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 त्यांच्या डीआरच्या प्रोडक्टचा सम 0 असला पाहिजे. हे पूर्ण करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण लाईन्स हा चॅप्टर आणि हा कन्सेप्ट आज संपवून नेक्स्ट लेक्चर मध्ये प्लेन्स चालू करूया. प्लेनचा थोडाफार पार्ट इग्नोर्ड आहे. मी उद्या तो व्हेरीफाय करून काय काय डिलीटेड आहे ते सोडून बाकीचा जो आहे तो कन्सेप्ट आपण कव्हर करून घेऊया फ्रॉम टुमॉरो. ठीक आहे. सो अर्धा चॅप्टर झाला. प्लेन पार्ट इज लेफ्ट जो आपण स्टार्ट करू. ओके गाईज, एवढं कॉपी करून घ्या. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट असेल तर विचारा पोरांनो. बरं, डाऊट नसेल तर ऍटलीस्ट रेज युअर हँड्स so that I will understand whether today's lecture was clear to you all or not. Important session होतं आजचं. ओके, आकांक्षा, वंदे, श्रेया, साहिल, अमन, यश, मोहित, अस्मी, what about you? And Yash, what about you? Okay, अस्मी, okay, fine guys, well done. So एवढं कॉपी करून घ्या आणि एकदा लिहून झालं की यू कॅन लीव्ह. बाय बाय अँड हॅव अ गुड नाईट.